तर काल आपण गॅलोनोमीटरबद्दल बोललो की जो एक सेन्सिटिव्ह डिव्हाइस आहे आणि ॲक्च्युअल करंट डिटेक्ट करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो आणि मिली ॲम्पियरपर्यंतचं करंट ते डिटेक्ट करू शकतो. त्यानंतर आपण जे सोलेनॉइड कॉईल आहे त्या संदर्भातला एक एक्सपेरिमेंट पाहिला. तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं की जेव्हा सोलेनॉइड कॉईलला आपण बॅटरीतून करंट सप्लाय केला, ओके, तर काय होतं की कॉईलमध्ये काय इंड्यूस होतो, करंट. ओके, आता याच्या दोन सिच्युएशन्स आपण पाहिल्या होत्या की पहिल्या याच्यात आपण पाहिलं होतं की जे डिस्प्लेसमेंट आहे ते लॅटरल डिस्प्लेसमेंट आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपण लॉन्जिट्युनल डिस्प्लेसमेंट पाहिलं होतं. आणि ओव्हरऑल थीम काय होती आपली की जे ॲक्च्युअल सोलेनॉइड आहे याच्यामधून करंट वाहतो, तर करंट या ठिकाणी काय तयार करतो, मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. आणि त्या मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्याला जर आपण चेंज करत असतो तर मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स त्या ठिकाणी चेंज होतात आणि चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड काय इंड्यूस करते, करंट इंड्यूस करते सेकंडरी कॉईलमध्ये. ओके, आता याला थोडंसं आपण सारांश रूपानं जे आहे तर ते फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शनमध्ये डिस्कस करू. If a current is switched on or off in the solenoid coil, a current is induced in the coil. आता दोन्ही केसमध्ये जी अनदर कॉईल आहे ज्याला मी सेकंडरी कॉईल म्हणतो वारंवार, तर त्यामध्ये करंट इंड्यूस व्हायला, म्हणजे सोलेनॉइड कॉईल जी आहे तर तिला आपण स्विच ऑन केलं किंवा स्विच ऑफ केलं तर दोन्ही केसेसमध्ये काय व्हायला, करंट इंड्यूस व्हायला. Such as induction is also observed when the current is in the solenoid coil is increased or decreased. आणि हा जो इंडक्शन इफेक्ट आहे तर आणखीन दोन केसेसमध्ये आपल्याला दिसून येतो. एक, जेव्हा आपण सोलेनॉइड कॉईल जी आहे तर त्यामधला करंट इन्क्रीज केला किंवा सोलेनॉइड कॉईलमधला करंट हा डिक्रीज जरी केला तर या दोन्ही सिच्युएशनमध्ये सुद्धा आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इफेक्ट दिसून येईल. Current is induced in the coil when it is moved aside from front of the solenoid. आणि जेव्हा आपण कॉईल जी आहे, ओके, तर कॉईलला जर आपण सोलेनॉइडच्या समोरून जरी मूव्ह केलं ना तर अशा वेळेस सुद्धा कंडक्टर मुव्हिंग आहे आणि दॅट्स वाय त्या ठिकाणी काय व्हायला, करंट इंड्यूस होतो. From these experiments, it is understood that whenever the number of magnetic lines of force passing through the coil change, current is induced in the coil. आता ओव्हरऑल करंट स्विच ऑन करणे, स्विच ऑफ करणे सोलेनॉइड कॉईलमधला जो करंट आहे तो करंट इन्क्रीज करणे किंवा डिक्रीज करणे, किंवा सोलेनॉइड कॉईलच्या समोरून आपण जी कॉईल आहे त्याला मूव्ह करतो, तर या पाचही केसेसमध्ये काय झालेलं आहे, कॉईलमध्ये करंट इंड्यूस झालेलं आहे पाचहीच केसमध्ये, बरोबर. आता मग झालं काय, याच्यावरून आपल्या लक्षात येतं की पाचही केसमध्ये एक गोष्ट कॉमन आहे की कॉईलमधून ज्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स पास झाले होते सोलेनॉइडमुळं, तर या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सचे जे नंबर्स आहेत, ओके, तर हे जर आपली चेंज केले तर डेफिनेटली प्रत्येक वेळेस करंट जो आहे हा कॉईलमध्ये निर्माण झाला म्हणजे इंड्यूस झाला. ओके, This is known as Faraday's laws of induction. म्हणून या इफेक्टला आपण काय म्हणायचं, फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन म्हणायचं. The current produced in the coil is called the induced current. आणि सोलेनॉइड कॉईलच्या जे आपण 5 केसेस पाहिल्या, स्विच ऑन, स्विच ऑफ, करंट इन्क्रीज, करंट डिक्रीज, किंवा कॉईल सोलेनॉइडच्या इन फ्रंट मूव्ह करणे, अशा 5ही केसेसमध्ये जी सेकंडरी कॉईल आहे त्यामध्ये करंट प्रोड्यूस झाला आणि त्या प्रोड्यूस झालेल्या करंटला आपण काय म्हणायचं, इंड्यूस्ड करंट. आणि इफेक्ट कोणता होता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि लॉ कोणता आहे, फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन. त्यानंतर आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल. When will the induced current in the electrical conductor coil be maximum? आता प्रायमरी कॉईल सोलेनॉइडसारखी जर सर्किटला अटॅच आहे तर त्याच्यामुळं सेकंडरी कॉईलमध्ये काय निर्माण व्हायला, करंट, त्याला आपण काय म्हणलो, इंड्यूस करंट. मग हा इंड्यूस करंट इलेक्ट्रिकल कंडक्टरमध्ये मॅक्झिमम केव्हा निर्माण होईल, म्हणजे कोणत्या केसेसमध्ये निर्माण होईल, बरोबर. तर ते आपण डिस्कस करू. It will be maximum when the direction of motion of the electric conductor is perpendicular
to the magnetic field. आता इलेक्ट्रिकल कंडक्टर कोण आहे आपले इथं? सेकंडरी कॉईल आहे. इलेक्ट्रिकल कंडक्टर कोण आहे आपले? सेकंडरी कॉईल आहे. तर लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा इलेक्ट्रिक कंडक्टरची डायरेक्शन म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टरच्या मोशनची डायरेक्शन ही कशाला परपेंडिक्युलर असेल? मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर असेल तर अशा केसमध्ये जो करंट इंड्यूस होईल इलेक्ट्रिकल कंडक्टर अर्थातच कॉईलमध्ये तो कसा असेल या ठिकाणी? मॅक्झिमम असेल. In order to show the direction of the induced current, Fleming's right hand rule is very useful. ओके. आता आपण पाहिलं की इलेक्ट्रिक कंडक्टरची जी मोशनची डायरेक्शन आहे ती मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला कशी पाहिजे? परपेंडिक्युलर पाहिजे. तर अशा वेळेस निर्माण होणारा इंड्युस्ड करंट हा कसा असेल? मॅक्झिमम असेल. आता ह्या इंड्युस्ड करंटची आपल्याला दिशा शोधायची आहे आणि यासाठी आपण वापरणार फ्लेमिंग्स राईट हँड रूल. Stretch the thumb, the index finger and the middle finger in such a way that they will be perpendicular to each other. आता फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर आपल्या राईट हँड साईडचे पुन्हा 3 गोष्टी वापरायच्या आहेत. पहिला असेल थंब, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर. आणि मी तुम्हाला कोणताही लॉ लक्षात ठेवण्यासाठी काय ट्रिक दिली होती की 2 कंडिशन्स असतात, तिसरा काय असतो? रिझल्ट असतो. ओके. तर आता आपण लॉ समजून घेऊ. In the position, the thumb indicates the direction of motion of the conductor, the index finger the direction of the magnetic field, and the middle finger shows the direction of the induced current. तर आता इथं जो रिझल्ट आहे तो रिझल्ट कशावर आहे आपला? मिडल फिंगरवर. या रूलचा रिझल्ट कशावर आहे? मिडल फिंगरला आहे. आणि पहिल्या 2 काय असतील? त्याच्या कंडिशन्स असतील. ओके. आता हे तिन्ही एकमेकांना काय आहेत? म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. तर लक्षात ठेवायचं आहे की जर थंब काय दाखवत असेल? कंडक्टरच्या मोशनची डायरेक्शन दाखवत असेल, त्यानंतर इंडेक्स फिंगर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन शो करत असेल, तर जी मिडल फिंगर आहे ती इंड्युस्ड करंटची काय शो करते? डायरेक्शन, जी की आपल्याला फाइंड करायचं होतं. आणि आपल्याला माहिती आहे की इंड्युस्ड करंट मॅक्झिमम केव्हा असेल? जेव्हा इलेक्ट्रिक कंडक्टरचं मोशनची डायरेक्शन ही मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला कशी असणार? परपेंडिक्युलर असणार. इथं जर पाहिलं आपण तर पहा ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि मोशन ऑफ द कंडक्टर हे दोन्ही एकमेकांना काय आहेत? परपेंडिक्युलर आहेत. हे दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तरच इंड्युस्ड करंटची जी डायरेक्शन आहे ती आपण तर म्युच्युअली परपेंडिक्युलर शोधणार, पण अशा केसेसमध्ये तो इंड्युस्ड करंट कसा असणार? मॅक्झिमम असणार. त्यालाच म्हणायचं फ्लेमिंग्स राईट हँड रूल. त्यानंतर इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. Michael Faraday was an experimental scientist. आता एक प्रयोगशील वैज्ञानिक म्हणून आपण मायकल फॅरेडे यांच्याकडे बघतो. He was not formally educated. आता फॉर्मल एज्युकेशन म्हणजे काय? शाळेत जाऊन जसं आपण डिग्री वगैरे संपादन करतो त्याला म्हणायचं फॉर्मल एज्युकेशन. तसं काही त्यांनी कंप्लीट केलं होतं का? नाही. Teenager Michael started working in a book binding shop. आणि जे बुक बाइंडिंग शॉप असतात, प्रेस वगैरे म्हणतो आपण त्याला, त्यांच्यामध्ये ते काम करायचे. While reading books there, he got interested in science. आणि तिथेच जे आहे तर त्यांनी पुस्तकांचं भरपूर असं वाचन केलं आणि विज्ञानामध्ये त्यांना काय निर्माण झाला? इंटरेस्ट. Sir Humphrey Davy appointed him as a laboratory assistant in the Royal Institute London. आता सर हॅम्फ्री डेव्ही यांनी काय केलं माहिती आहे का? काय शोधलं होतं की जे पदार्थ आहेत मॅटर्स, ओके, तर याच्यामध्ये जे बाइंडिंग एलिमेंट्स एकत्र आहेत ना, तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा एक रोल असतो. आणि दुसरं म्हणजे जे फ्यूज पोटॅश होता किंवा फ्यूज सोडा, तर याच्यामधून पोटॅशियम आणि सोडियमला आयसोलेट करणारे ते वैज्ञानिक होते. तर या सर हम्फ्री डेव्ही या शास्त्रज्ञांनी रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ लंडन या ठिकाणी त्यांचं विज्ञानाचं इंटरेस्ट पाहून त्यांना लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून अपॉइंट केलं होतं. There he discovered the laws of electromagnetic induction and the laws of electrolysis. आणि तिथेच त्यांनी लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, त्याच्यामध्ये 2-3 लॉ आहेत ना, आपण फर्स्ट लॉ पाहिला फक्त आतापर्यंत, इलेक्ट्रोलायसिस है ना, फर्स्ट होतं नाव इथं. फॅरेडेज लॉस आपण कुठेतरी असेल बघा, नाही का? बरं ठीक आहे, पुढे बघू.
तर लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि लॉज ऑफ इलेक्ट्रोलायसिस यांचं त्यांनी डिस्कवरी केलं होतं. त्याला इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस माहिती आहे तुम्हाला? तर म्हणजे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोड्स असतात, ज्याच्यामध्ये आपण आयन्स जे आहेत तर त्यांची स्प्लिटिंग होते आहे ना, आणि नंतर अपोजिट इलेक्ट्रोड्सवर आयन्स जमा होत असतात. ओके. Several universities offered him honorary degree, but Faraday refused to accept such honors. आता बरेचशा विद्यापीठ आणि यांनी जे आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना डिग्री देण्याचा, सन्मान करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कोणत्याही युनिव्हर्सिटीचा सन्मान किंवा डिग्री स्वीकारली का? नाही. आणि आजकाल आपल्याला नुसतं व्हॉट्सअपवरही जर सन्मान भेटला तर लोक म्हणजे त्यासाठी काय काय करतात आहे की नाही. म्हणजे काय असतं, रिअल नॉलेज, रिअल डिवोशन त्यांच्याकडून शिकवा आहे की नाही. त्यानंतर नेक्स्ट लेक्चर. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट, आणि त्यानंतर इलेक्ट्रिक मोटरचे अपोजिट कार्य करणारं इलेक्ट्रिक जनरेटर, आणि त्याच्यात पण 2 टाईप असतात, AC आणि DC. सर्व काही डिटेलमध्ये डिस्कस करू.